राहाता तालुक्यातील ममदापूर येथे FDAचे अधिकारी, पत्रकार आणि दलित संघटनेच्या नावाखाली काही महिला आणि पुरुषांनी एका घरात घुसून महिलेला खंडणी मागितल्याचा आणि धक्काबुक्की केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे। या घटनेचे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर येथून आलेल्या 3 महिला आणि 3 पुरुषांनी स्वतःला शासकीय अधिकारी आणि पत्रकार असल्याचं सांगत ममदापूर येथील एका घरात घुसून दमदाटी केली आणि 1 लाख रुपयांच्या कथित खंडणीची मागणी केली। घडलेली घटना वाऱ्यासारखी पसरताच कारवाईच्या भीतीने संबंधित पत्रकार असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकून स्वतःचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला। मात्र पत्रकारांनी जेव्हा थेट संबंधित वृत्तवाहिनीच्या संपादकांशी संपर्क साधला तेव्हा जोपर्यंत कार्ड वैध तोपर्यंत प्रतिनिधी अधिकृत, नंतर नाही असा थेट आणि धक्कादायक खुलासा करत संपादकांनी दूरध्वनीवरूनच त्या कथित पत्रकाराची पोलखोल केली आहे की चुकीचं काम करायचं, माझ्या कार्डवर डील नसतं, चुकीचं काम करायचं नाही। आणि आपलं जाहिरातीचं ठीक आहे, जाहिराती मागू शकता तुम्ही, पण तुम्ही असे काही खंडणी प्रकार हा माझ्याकडे आजपर्यंत कधी झालेला नाही आणि होणार बी नाही की भविष्यात। मला स्वतःला आवडत नाही या गोष्टीचं पहिल्यापासून। आणि कसं असं आपण त्यासाठी कार्डवर प्रत्येकाला वॉर्निंगच असते माझी, चुकीचं काम जर तुम्हीच भोगा, ती मालकपर्यंत यायचं नाही। आम्ही स्वच्छ सांगतो, माझा काही संबंध नाही नाही सर। आता आणि कार्डची मुदत बरेच पद्धतीची आमची कार्डची मुदत संपली का मी डायरेक्ट डिस्चार्ज मारतो त्यांना। कार्ड प्रतिनिधी होते, कार्ड रिन्यू असेल तर मी कार्डची जबाबदारी घेतो, नाही तर मी कॅन्सल करतो डायरेक्ट कार्ड। आणि आता प्रतिनिधी होते ते, पण त्यांचं कार्ड काय झालं, त्यांनी कार्ड जर त्याच्यात डेट असेल, एक्सपायर डेट नसेल, त्याच्यात एक्सपायर डेट टाकत असतो आम्ही कायम कंटिन्यू, कारण मी सामान्याच्या पुढे कार्ड कोणालाच देत नाही। दरम्यान दुसरीकडे कथित खंडणीखोर टोळीने ज्या दलित संघटनेच्या नावाचा वापर केला होता त्या संघटनेच्या जिल्हाध्यक्षाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकून आरोपी महिलांचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला। मात्र या कृतीमुळे प्रामाणिक चळवळीची प्रतिमा मलिन होत असल्याचे पाहून उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व दलित संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला। त्यांनी संबंधित जिल्हाध्यक्षाचे समर्थन फेटाळून लावत या टोळीचा तीव्र शब्दांत निषेध केलाय। ममदापूर येथे घडलेल्या घटनेत संबंधित कथित खंडणीखोर टोळी दोषी असल्याबाबत शिक्कामोर्तब करत ममदापूर येथे महिलेला मारहाण, खंडणी मागितल्याच्या घटनेमुळे दलित चळवळ आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांची प्रतिमा मलिन होत असल्याचे पाहून श्रीरामपूर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे चळवळीतील प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक पार पडली। या बैठकीत सर्व दलित संघटनांनी एकमुखाने अशा खंडणीखोरांचा तीव्र निषेध केला। काही समाजकंटकांमुळे आणि तोतया लोकांमुळे संपूर्ण दलित चळवळ बदनाम होत आहे। या प्रकरणात संबंधित संघटनेने त्या महिलांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा सर्व दलित संघटना एकत्र येऊन या टोळीवर गुन्हे दाखल करतील असा थेट इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्यासह उपस्थिती दलित नेत्यांनी दिलाय। राहाता तालुक्यामध्ये 4 ते 5 दिवसापूर्वी जो अनुचित प्रकार घडला होता, त्या प्रकाराचं मुख्य कारण असं होतं की काही महिला ममदापूर गावामध्ये गेल्या होत्या आणि त्या गावामध्ये जाऊन काही मुस्लिम समाजाच्या कुटुंबावर त्यांनी मावा, गुटखा त्यांच्याकडे त्यांना सापडला आणि त्यांना त्या कारणाने त्यांनी त्रास दिला। दुसरा विषय असा आहे की त्याच्यानंतर तिथं काही भीमसैनिक गोळा झाले, 4-5 भीमसैनिक होते, ते इतर पक्षाचे होते आणि मग तो मुस्लिम समाज पण गोळा झाला। समाज गोळा झाल्यानंतर जे 4-5 भीमसैनिक होते, त्यांची जी संघटना होती, त्या लोकांना त्यांनी घेराव घातला आणि त्यांना त्यांच्या हातामध्ये काही दांडे होते, कोयते होते, कुरडे होते, ते 100% मारून होते। कारण त्यांनी काय केलं, 2-3 महिलांनी त्या अतिशय चुकीच्या प्रकारे वागल्या होत्या। त्यांनी त्या गुटख्याच्या नावाखाली त्यांच्याकडे ते पैसे मागितले त्यांनी। आणि नंतर मग मला ते फोन आला, निळे झेंडे पाहिल्यावर, गाडीवर RPI नाव पाहिलं, रिपब्लिक नाव पाहिलं, मला फोन आला, वास आला। मग मी काय त्यांना फोन करून सांगितलं तर झालेला प्रकार चुकीचा आहे, आता सोडून द्याविषयी आपण काय नंतर पाहू। आणि त्या बिचाराने माझं ऐकलं आणि त्यांनी संबंधित लोकांना फोन पण दिला। संबंधित लोकांना फोन दिल्यानंतर त्यांनी पण माझं ऐकलं आणि ते घरी निघून गेले। परंतु झालेला प्रकार अतिशय निंदनीय, असा प्रकार होता कामा नये। त्या महिलांना, ज्या पक्षाचे आमचे नेते आहेत, ज्या महिला आहेत, त्या पक्षाचे मित्र आमचे चरणनाथ त्रिभुवन, त्यांचं त्या पक्षाच्या त्या महिला आहेत, तर त्या चरणनाथाने या घटनेशी काही संबंध नाही। आणि हा संबंध त्यांचा नसेल तर माझी त्यांना एक विनंती आहे मोठा भाऊ म्हणून, की त्यांनी त्या महिलाची हकालपट्टी करावी। महिलाची एकदा हकालपट्टी झाली का सगळ्या समाजाला कळण, तालुक्याला कळत, श्रीरामपूर आणि राहाता तालुक्याला कळण का चरणदास त्याच्यामध्ये काही संबंध नाही। आणि ही त्रिभुवन कुटुंब अतिशय चळवळीतलं कुटुंब आहे, महेंद्र त्रिभुवनचा वारसा आहे। कारण महेंद्र त्रिभुवन हे अतिशय जिल्ह्यामध्ये नावाजलं गाव आहे। त्यांच्या खालोखाल सुभाषदादा काम करतात, चरणदादा पण चळवळीचं काम करतात। परंतु ह्या ज्या महिला आहे
यांना चळवळीचा कुठला वारसा नसल्यामुळे हे चुकीचा प्रकार घडलेला आहे आणि समाजाची बदनामी होत आहे. म्हणून आम्ही आज मिटिंग घेतली आणि त्या महिलांना पदमुक्त करावं अशी आम्ही चरणदादाकडे अपेक्षा करतो. काय वाटतं एकंदरीत चळवळीत एवढ्या वर्षापासून तुम्ही आणि अनेक लोक कामं करतायत, खरंच या कोणताही पक्ष असो किंवा चळवळीतील कार्यकर्त्यांना एखाद्याच्या घरात घुसायची परवानगी आहे का? आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने खंडणी मागण्याचा प्रकार होतो ते पूर्णपणे चुकीचं आहे. हे असं आमच्या मला असं वाटतं का पहिला प्रकार असं नसा का एखाद्याच्या घरी जाऊन एकतर त्यांचे जे पहिले पारंपरिक व्यवसाय ते बंद आहेत आता आणि म्हणून त्यांनी संध्याकाळच्या टायमाला ते मावा एकत्र करतात मावा आणि सकाळी ते टपरीत विकतात 200 रुपये 100 रुपयाला. आणि अशा पद्धतीमध्ये जर असं घटना घडत असेल तर एक निंदनीय प्रकार आहे, याचं कोणी समर्थन करू नये. आणि मला असं वाटतं की उद्या जर याच्यावर काही मार्ग निघाला नाही तर पोलिसांनी 100% गुन्हा दाखल करून टाकावा. आम्ही 100% त्या कुटुंबाच्या बाजूने आहे, आम्ही त्या मुस्लिम कुटुंबाच्या बाजूने आहे. आणि आमचं मी पुन्हा तुम्हाला सांगतो का जे पक्ष आमचे नेते आहेत त्या पक्षाध्यक्ष आमचे मित्र चरणनाथ त्रिभुवन ते 100% त्यांच्यावर कारवाई करतील आणि ते काहीतरी मार्ग निघेल. त्या घटनेदरम्यान आपण ज्या चरण त्रिभुवनांचं नाव घेतलं ते देखील तिथे उपस्थित होते, त्यांचे देखील व्हिडिओ व्हायरल होत आहे. नाही ते काय महिला जाऊन त्या महिलांनी जाऊन स्पॉटला वाद घातला, त्यांनी त्या गुटखा मावा याच्यावरून त्या महिलांना काहीतरी वाद घातला, त्यांना भांडण केली किंवा त्यांना काही मागितलं. परंतु त्या टायमाला ते चरण त्रिभुवन होते, चरण त्रिभुवन नंतर पाठी मागून गेले आणि त्यांनी गेल्यानंतर मला ते फोन झाले, मला फोन झाला त्यानंतर तुम्ही काढून दिलं आणि मग हा प्रकार घडला. म्हणून मला ते सांगायचं का याच्यामध्ये त्यांच्या पक्ष नेत्याचं जे नाव येते ते नाव जर त्यांना त्यांचं नाव जर त्यांना ते कलंक पुसून काढा असेल तर त्यांनी त्या महिलांची पक्षातून पदमुक्त करण्याची हकालपट्टी करावी. या प्रकारामध्ये समाजाची बदनामी होते, संघटनेची बदनामी होते, संबंधित महिलांवरती किंवा त्या खंडणी टोळीवरती गुन्हा दाखल करण्याची आपण मागणी करणार आहात. तुमच्या प्रेसच्या माध्यमातून आम्ही सर्वजण आहेत. या ठिकाणी भीमशक्ती आहे, RPI आहे, या ठिकाणी BSP वंचित आहे, भीम आर्मी आहे, आंबेडकर गट आहे. आम्ही सगळ्या गटाच्या वतीने जो प्रकार घडलाय हा अतिशय निंदनीय आहे आणि आज समाजाला कलंक आहे. म्हणून आम्ही सर्वांनी मते त्या चुकीच्या घटना निषेध करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. जो ममतापूरचा जो प्रकार झाला तो खरंच दुर्दैवी आहे. का खरे चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्त्याचे या खुर्च्यामुळं नाक बदनामी झालेली. ज्यांना खंडणी मागायची होती ज्यांना मागायची होती ते मागून गेले, पण जे सच्चे खरे कार्यकर्ते काम करणार ते बदनाम झाले ना. अहो त्यात ते जो पत्रकार असेल तो काय म्हणतो का माझा डोक्याला टिळा होता म्हणून मला मारलं. ही साप मी तुमच्या चॅनलद्वारे सांगू इच्छितो तर काही साप खोटी त्यांच्या कपड्याला निळं आणि गपच्यात निळा होता म्हणून ते वाचले. म्हणून आज आम्ही ही मीटिंग कशी लावली होती का ही खऱ्या भीमसैनिकाची मीटिंग होती आणि या मीटिंगला सगळ्या भीमसैनिकांनी आज उपस्थित दिलं. फक्त माझी आपल्या चॅनलवर एकच मागणी का आमची बघण्याचा जो दृष्टिकोन लोकांचा आहे तो चळवळीकडं तो नाक आम्हाला बदनाम करू नका. ज्यांनी केलं असेल त्याला शासन होणारच आहे. आणि जर आत्ताच भाऊनी सांगितलेलं आहे का जर त्यांना त्या महिलेला काढलं नसेल तर आम्ही लोणी पोलीस स्टेशनला जाऊन स्वतः चळवळीमधील सर्व लोक त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. काल परवा जी ममदापूर तालुका आता जे ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेचा आम्ही प्रथम सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो की ती घटना जी घडलेली ती अतिशय चुकीची आहे. जे कोणी त्या महिला होत्या त्या महिलांचा आम्ही आज मीटिंग घेऊन त्यांचा निषेध केलेला आहे आणि संबंधित ज्या संघटनेत ते काम करतात त्या संघटनेच्या प्रमुखांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही उद्या मीटिंग घेऊन त्यांना त्या पक्षातून काढून टाका. तर आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. तर संबंधित संघटनेचे पदाधिकारी त्यांचं आश्वासन आहे उद्या कारवाई जर नाही झाली तर आम्ही सर्व पक्षीयजण मिळून लोणी पोलीस स्टेशनला जाऊन संबंधित ज्या महिला असतील त्यांच्याशी जे संबंधित ते निळे गमछे घालून ज्यांच्यामुळं समाज बदनाम होऊ राहिला आहे, निळा गमछा घालायचा, टिळा लावायचा, खंडणी मागायचा जो प्रकार आहे त्या प्रकाराच्या विरोधात आम्ही लोणी पोलीस स्टेशनला सर्व पक्षीय सर्व गटातील आंबेडकरी जनतेचे प्रमुख जाऊन गुन्हा दाखल करणार आहे असं आजच्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे. त्या महिलांवरती केवळ पक्षातून काढायचं कारवाई होणार की आपण सर्व त्यांच्या गुन्हा देखील दाखल करणार? नाही, जर कारवाई जर नाही झाली तर गुन्हा दाखल करणार आहे आम्ही 100% त्यांच्या. आता सर्वांनी भूमिका मांडलेलीच आहे तेव्हा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई त्यांचा पक्षही करीन, डिपार्टमेंटही करीन आणि संघटना आमचे सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी सगळ्याच संघटना आलेले आहेत त्यांच्यावर ती कारवाई होणारच आहे. जे होईल ते योग्य आहे का की आज इथं सर्व जमा होऊन त्यांचा निश्चित केलेला आहे. अशी परत निळ्या झेंड्याचा निळ्या पट्ट्याचा कुठला अपमान होऊ नये का की हा कधीच सहन करणार नाही.
मी सांगू इच्छिते की खरोखर महिला असून सुद्धा महिला ज्या काही चांगल्या कामं करण्यापेक्षा जर त्या खंडणी करून पैसा कमवण्याचा जो शॉर्टकट मार्ग त्यांनी जो अवलंबला आहे, तर मी एक महिला आघाडीच्या वतीने मी या घटनेचा ममदापूरच्या या ठिकाणी घडलेल्या जी ब्लॅकमेलिंग, जी खंडणी ही जी घटना घडली आहे ते पण एका महिलांकडून घडली आहे, तर महिलांच्या वतीने मी या घटनेचा या जाहीर निषेध करते. काय मागणी करणार आहात एकंदरीत या महिलांच्या संदर्भात अशा घटना रोखण्यासाठी? अशा जर शॉर्टकट पद्धतीने जर काही महिला जातीला जर कलंक वागून जर खंडण्या गोळा करत असेल तर यांचा मी खरोखर जाहीर निषेध करते. पण माझी मागणी अशी आहे की अशा खंडणीखोर महिलांवर कोणत्याही माध्यमातून असो, पक्षाच्या माध्यमातून असो, पत्रकारितेच्या माध्यमातून असो, किंवा म्हणजे पोलिसांचा धाक दाखवून किंवा खंडण्या गोळा करणाऱ्या ज्या काही महिला असो, कोणत्याही गट्स असो, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे. संघटना आणि विविध पक्षाच्या माध्यमातून आज जे आम्ही या ठिकाणी बैठक मांडलेली आहे, यांचा जो तो मोहरके आहे, म्हणजे त्या महिलांचा जो कोण जिल्हाध्यक्ष आहे, चरण त्रिभुवन असो किंवा कोणी असो, त्यांनी त्या महिलावर प्रथम पक्षांतर्गत कारवाई करायची आहे, त्यांना त्या संघटनेतून पदमुक्त करायचं आहे, त्यांची हकालपट्टी करायची आहे. जर नसल करत तर आम्ही या ठिकाणी जमलेले या ठिकाणी सर्व आंबेडकरी चळवळीचे जे पदनेते आहेत हे सर्व एकत्र येऊन लोणी पोलीस स्टेशनला त्यांच्यावर वैयक्तिक खंडणीखोर म्हणून गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही. श्रीरामपूर तालुक्यासह उत्तर अहिल्यानगर विभागातील दलित चळवळीतील नेत्यांनी या बैठकीला रिपाई आठवले गटचे राज्य सचिव राजाभाऊ कापसे, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, भीमशक्तीचे संदीप मगर, भीमराज बागुल, सुनील शिरसाट, सुभाष त्रिभुवन, रामादेवी धिवर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आम्ही कोणत्याही परिस्थितीत दलित चळवळ बदनाम होऊ देणार नाही असा ठाम निर्धार सर्व नेत्यांनी यावेळी व्यक्त केला. आता या तोकल्या पत्रकारासह खंडणीखोर टोळीवर संबंधित संघटना, पोलीस प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट.